आमचा हवाईचा कॅम्प संपल्यानंतर त्याच्या पुढचा कॅम्प अगदी 4 महिन्यातच करायचं ठरलं. यावेळी कॅम्प ठरला होता मियाओ नावाच्या गावी. मियाओ हे छोटंसं गाव चांगलांग नावाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या डिस्ट्रिक्टमध्ये होतं. आमचा प्रवास सुरू झाला. आता 4-4, 5-5 वेळेला एकाच विमानतळावरून आम्ही जात असल्यामुळे हळूहळू तिथल्या सिक्युरिटी ऑफिसर्सशी आमची चक्क ओळख झाली होती. आमचं सामान त्या सिक्युरिटी चॅनलमधनं गेलं की त्यातला एखाद दुसरा अधिकारी मागे यायचा आणि त्याच्या स्वतःबद्दल किंवा त्याच्या घरातल्या इतर नातेवाईकांबद्दल आता सल्ला विचारायला लागला होता. तिनसुकियाहून मियाओला जाणं हा मार्ग तसा खूपच सोपा होता. म्हणजे मी म्हणलो होतो ना की अरुणाचल प्रदेशमध्ये रस्त्यांमध्ये खूप सुधारणा होते, ती किती प्रचंड वेगाने होते याची प्रचिती आम्हाला आली. कारण आयुष्यात सगळीकडे काही फुलांचे ताटवे पसरलेले नसतात, पण सगळे मार्ग म्हणजे काही काटेरी मार्ग असतात असंही नाही. आम्ही तिनसुकियाहून निघालो. मियाओला पोचायच्या आधी वाटेत एका छोट्याशा टपरीमध्ये एका स्त्रीने आम्हाला छान चहा करून दिला. मियाओ गावात आम्ही पोचलो. मियाओ म्हणजे 5800 लोकवस्ती असणारं असं छोटंसं टुमदार गाव आहे. आम्ही तिथे पोचल्यावरती नेहमीप्रमाणेच विवेकानंद केंद्राचे स्वयंसेवक आणि गावातले नागरिक आमचं स्वागत करायला तयारच होते. आम्ही सगळेजणं कॅम्पच्या जागी गेलो. यावेळी कॅम्प करायचा ठरला होता कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये. तिथे पोचलो आम्ही. यावेळी आम्हाला तपासायला अगदी मोठी प्रशस्त खोली मिळाली होती. त्या खोलीमध्ये आम्ही आमची सगळी उपकरणं काढली, ती उपकरणं नीट रचून ठेवली, इलेक्ट्रिकल कनेक्शन्सना जोडली आणि दुसऱ्या दिवशी कॅम्प करण्याची आमची तयारी पूर्ण झाली. आम्हाला ह्याला राहण्यासाठी सुद्धा खूपच चांगली सोय मिळाली होती. एका मोठ्या लॉजमध्ये आम्ही राहत होतो. लॉजमध्ये अगदी प्रशस्त खोली आणि त्या लॉजला अगदी प्रचंड मोठं आवार होतं. सकाळी उठून आम्ही त्या लॉजच्या गेटपाशी उभं राहिलो. गेटच्या अगदी बरोबर समोर आसाम रायफल्सचं प्रवेशद्वार होतं. त्यांच्या गेटवरती खाली असं लिहिलं होतं 3 वीरचक्र मिळवणारी पलटण आणि कमानीवरती लिहिलं होतं दिवाण सिंग द्वार. सकाळी साधारण 5:50च्या सुमाराला आम्हाला परेडचा आवाज ऐकू यायचा. त्याच्यानंतर खाली गेल्यावरती व्यायाम करणाऱ्या अगदी कोवळ्या वयातल्या जवानांचं दर्शन. त्यानंतर साधारण 6:30च्या सुमाराला सगळे जवान आणि ऑफिसर यांचा आरतीचा उद्घोष. अगदी भारावून टाकणारा असं ते दृश्य होतं. मी थोडं बाजू लावून बघितलं तर नयना तिथे उभी राहून एकटक तिथे बघत होती. कारण तिला लहानपणच्या तिच्या वडिलांबरोबर घातलेल्या प्रसंगांची आठवण झाली. हे सगळं बघणं म्हणजे तिच्यासाठी लहानपण परत जगण्यासारखं होतं. ती ऑलमोस्ट तासभर अशी निश्चल तिथे उभी होती आणि जणू काही ती स्वतःला हरवून गेली होती त्या दृश्यामध्ये. यावेळी मियाओ गावात आम्ही कॅम्पमध्ये जे पेशंट तपासले ते आधीच्या सगळ्या कॅम्प्सपेक्षा थोडे वेगळ्या धर्तीचे होते. म्हणजे जवळपास 90% रुग्णांना आपलं आडनाव आणि नाव इंग्रजीमध्ये स्पेलिंग करून आम्हाला सांगता येत होतं. हे बघितल्यावर सुरुवातीला मला आणि नयनाला वाटलं की इथे एवढे सुशिक्षित पेशंट आहेत, आपली काही चूक तर नाही ना झाली या ठिकाणी येऊन रुग्ण तपासण्याची. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की नाही, चूक नव्हती झाली. कारण जेव्हा ह्या सगळ्या पेशंटना आम्ही खूप काळजीपूर्वक तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की अनेक रुग्णांनी आधी डोळ्याची तपासणी करून घेतली होती, पण त्यांचं अचूक रोगनिदान झालेलं नव्हतं. माझा 40 वर्षाचा अनुभव आणि आमच्याबरोबर असणारी ही असंख्य मशीन्स, ही 2 मोठी अस्त्र माझ्याबरोबर होती. आता मोतीबिंदू असला तरी त्याच्या मागे म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागात रेटिनाचा काही विकार असेल तर त्याचं रोगनिदान व्हायलाच पाहिजे. नाहीतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी होऊनसुद्धा त्या रुग्णाला खूप चांगलं दिसणार नाही. किंवा एक 9 वर्षाचा छोटा मुलगा होता, त्याला एका डोळ्याला -9 आणि दुसऱ्या डोळ्याला -6 एवढा मोठा चष्म्याचा नंबर होता. आता हा नंबर झपाट्याने वाढू नये म्हणून आपण थोड्या तरी काय उपाययोजना करू शकतो हे मी त्याच्या वडिलांना सांगितलं. आणि ह्या थोड्या चाकोरी बाहेरच्या वस्तू होत्या. त्यामुळे आपण जेव्हा पेशंट्सना तपासतो, त्यांना उपचार सांगतो, तेव्हा खरं म्हणजे फक्त गरीब रुग्णांपर्यंतच ही नेत्रसेवा पोचायला पाहिजे हे काही बरोबर नाही.
चांगली नेत्रसेवा ही सगळ्या थरातल्या पेशंट्सपर्यंत पोचायला पाहिजे. आम्ही रुग्ण तपासत होतो त्या रूममध्ये बराच वेळ एक टी व्हीचा रिपोर्टर बसलेला होता. त्यांनी असे बरेच आय कॅम्प्स अटेंड केले होते. मध्ये थोडासा वेळ मिळाला तेव्हा माझ्या जवळून बसला आणि मला म्हणाला की सर, मी खूप कॅम्प्स अटेंड केलेत, पण प्रत्येक रुग्णाला इतका वेळ देऊन आणि इतकी मशीन्स वापरून तपासणी केली जाते हे मी पहिल्यांदा पाहिलं आहे. तुम्ही पेशंटना हे जे सगळं समजावून सांगता त्यामुळे त्यांचं रोगनिदान आणि उपचार हे नक्कीच उच्च दर्जाचे होतात. हे म्हणल्यानंतर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. बाहेर जाऊन विवेकानंद केंद्राचे स्वयंसेवक आणि बाहेर थांबलेले रुग्ण ह्यांचाही इंटरव्ह्यू त्यांनी घेतला. मी आणि नयना हे जे अगदी मन लावून काम करत होतो ना, त्याच्यासाठी मिळालेली ही सगळ्यात मोठी पावती होती. आम्ही कॅम्पमध्ये पेशंट तपासायचो तेव्हा रोज दुपारी साधारण 1:30-2च्या सुमाराला आम्ही 15 मिनटासाठी जेवण्यासाठी ब्रेक घ्यायचो. एक दिवशी एक महिला स्वतःच्या घरी जेवण बनवून आमच्यासाठी घेऊन आली. मियाच्या बाजूला एक नॉडेहिंग नावाची मोठी नदी आहे. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर यायला छोट्या होडीतनं प्रवास करायला लागतो. ती बनवलेला स्वयंपाक त्या होडीमध्ये घालून ह्या बाजूला आली आणि येऊन तिने आम्हाला जेवण दिलं. गाव वेगळं होतं, पण अरुणाचल प्रदेशमधल्या इतर सगळ्या गावांप्रमाणेच तिथली आपुलकी आणि आदरातिथ्य तेवढंच. आमचा कॅम्प संपल्यानंतर जेव्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा फुल्पो सिंगपो नावाच्या एका गृहस्थांनी त्यांच्या अतिशय नयनरम्य असणाऱ्या अशा जंगल कॅम्पमध्ये आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलं. एखाद्या केलेल्या कामासाठी नुसतं धन्यवाद म्हणणं आणि इतका आपलेपणा दाखवणं ह्याच्यात फार मोठा फरक आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये आरोग्य, शिक्षण, चांगले रस्ते हे पोचलेच पाहिजेत, पण असं वाटतं की ह्या लोकांना शहराची हवा लागता कामा नये. मला अगदी मनापासून वाटतं की देव करो आणि ही निरागस माणसं अशीच राहो. मज्जापटलांच्या विकारांवर गेली 4 दशके केलेल्या कामाबद्दल डॉक्टर उदयन दीक्षित यांना राष्ट्रीय नेत्रसेवा चिकित्सालय यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. 16 फेब्रुवारी रोजी एका समारंभात प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुष्याच्या उत्तरार्धात सुख समृद्धी पायाशी लोळण घेत होती, पण आयुष्य पूर्णत्वाला नेण्यासाठी काहीतरी कमतरता जाणवतच होती. तेव्हा अरुणाचल प्रदेशमधील नेत्रसेवेच्या अध्यायाला सुरुवात झाली. हा नेत्रसेवेचा झरा असाच अखंड वाहत राहील अशी जिद्द मनात ठेवून उदयन आणि नैना दीक्षित या दाम्पत्याचा जीवन प्रवास चालू आहे.